नमस्कार. आज आपण शिकणार आहोत फ्राईड ऑर्डर कशी बनवायची. ओके. तर आज सर्वप्रथम आपण TM प्रोडक्शनमध्ये जाऊन लॉगिन केलेलं आहे, जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर आपण कॉकपिटमध्ये गेलो आहे. हे सर्व पूर्ण आपण स्टार्टिंगपासून अगोदर तुम्ही बघितलेलं आहे. आता आपण काय करणार की एक धुळ्या रूटची फ्राईड ऑर्डर बनवून बघतो आहे. सर्वप्रथम आपण हे सर्व फिल्टर काढून टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आपल्या एक्सेल MIS रिपोर्टमध्ये. इथं धुळे रूटला आपण फिल्टर लावलेलं आहे. ऑलरेडी फिल्टर लावलेलं आहे. इथं पेंडिंग पण केलेलं आहे. धुळे रूट सिलेक्ट केलेलं आहे. इथं इनवॉइस घेतलेलं आहे. इनवॉइस आपण इथून पहिल्या इनवॉइसपासून शिफ्ट कंट्रोल दाबून पूर्ण सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर कॉपी केलेली, कंट्रोल Cने कॉपी केले आणि परत आपण इथं आल्यानंतर आपण कस्टम फिल्टर लावून इथं ते पेस्ट करायचे. कंट्रोल Vने पेस्ट झाले. इथं ओके केलं आहे. ओके झाल्यानंतर आपण परत याला ह्या इनवॉइसला सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर आपण याला गाडी घेतली आहे. ह्याचं वेट किती आहे, वेटनुसार आपण गाडी सिलेक्ट करतो आहे. आता हे 1556 kg आहे, म्हणजे 1.5 टन आहे. 1.5 टनासाठी आपण गाडी करतो आहे पिकअप, महिंद्रा पिकअप, बोलेरो. ही जे गाड्या सिलेक्शन आहे इथं हे आपण इथं केलेलं आहे. ऑलरेडी बोलेरो पिकअप घेतली, असाइन केलं आहे. असाइन केल्यानंतर इथं डॉक्युमेंट त्याचं जनरेट होणार. जनरेट झाल्यानंतर आपण इथं क्लिक करायचं आहे. इथं मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्टेजेसमध्ये $5 नंबर आलेला आहे याचा. त्याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, डेट ओके आहे की नाही. आपण आज गाडी फ्राईड ऑर्डर बनवतो आहे. आज ही गाडीची प्लॅनिंग डेट आणि ॲरिवल डेट चेक करायची सेम आहे की नाही. सेम आहे. कंट्रोल एस करायचं, सेव्ह होणार. सेव्ह झाल्यानंतर हा नंबर आला आहे फ्राईड ऑर्डर नंबर. याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं आहे. एडिटमध्ये जायचं आहे. इंटरफेस, हा इंटरफेस आल्यानंतर त्याचबरोबर आपण या ऑप्शनमध्ये गेलो. इथं जनरल डाटा सम केला आहे. जनरल डाटामध्ये इंडिया IN टाकायचं आहे. IN टाकल्यानंतर आपण गाडी नंबर टाकायचा आहे. जसं आपण प्लॅनमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या जो एक्सेल शीटमध्ये आपण इथं प्लॅन केलेला आहे, धुळ्यामध्ये गाडी जाणार आहे MS20 DE 1653. हा नंबर इथं टाकला आहे. गाडी नंबर झाला आहे. आता ही याच्यासाठी आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो की लोकलच्या गाडीमध्ये आपण फ्राईड ऑर्डर बनवली होती. आता ही ॲक्युरेटची अप कंट्रीची गाडी आहे. याच्यासाठी यांचा व्हेंडर कोड वेगळा आहे, 208486. इथं सबमिट केलं आहे. इथं सेव्ह केल्यानंतर ट्रान्सपोर्टचं नाव इथं समोर येणार, ॲक्युरेट. ते झाल्यानंतर सब कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये जायचं. त्याच्यामध्ये परत F4 दाबायचं. सेम प्रोसेस आहे. F4 दाबलं, सर्च केलं आहे. त्याच्यामध्ये हा ॲग्रीमेंट नंबर आहे, औरा SF डायनेक्स ॲक्युरेट डायनॅमिक. याच्यावर क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर दुसरं F4 दाबायचं. परत F4 क्लिक केल्यानंतर प्रेस करायचं बटन. प्रेस केल्यानंतर परत कंट्रोल S करायचं आहे. कंट्रोल S झालं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट फ्लोमध्ये गेले. डॉक्युमेंट फ्लोमध्ये गेल्यानंतर इथं वरती सेट स्टेटसमध्ये जायचं आहे, सेट टू कंप्लीट. त्याच्यानंतर परत सेट स्टेटसमध्ये गेल्यावर सेट इन प्रोसेसमध्ये गेल्यावर कंट्रोल S एक्झिक्युशन याच्यावर क्लिक केलं आहे. परत आपण ड्रॉपडाऊनने खाली आलो आहे. ड्रॉपडाऊनने खाली आल्यानंतर प्रूफ ऑफ डिलिव्हरी क्लिक केलं आहे. रिपोर्ट इव्हेंट क्लिअर, ते पूर्ण ग्रीन झाल्यानंतर ग्रीन झाले. ओके. कंट्रोल एस झाल्यानंतर आता चार्ज कॅल्क्युलेशन. आपण त्या मागील व्हिडिओमध्ये चार्ज कॅल्क्युलेशन केलेलं नव्हतं, ते कंपनीच्या ॲग्रीमेंटनुसार. आज आपण हे चार्ज कॅल्क्युलेशन पण बघणार आहे. याच्यामध्ये चार्ज कॅल्क्युलेशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं ह्या डॉटवर क्लिक केलं आहे, आरवर क्लिक केलं आहे. चार्ज सेटलमेंट चार्ज कॅल्क्युलेट चार्ज कॅल्क्युलेट केलं आहे. आता याचं चार्ज कॅल्क्युलेशन झालेलं आहे. म्हणजे ह्या फ्राईड ऑर्डरची ही गाडी जी चालली, ह्या गाडीचे चार्जेस 4043 रुपये आहे. हे इथून कॉपी केले. आपण याचा डाटा सेव्ह करून ठेवतो. कुठं सेव्ह करून ठेवतो तर आपल्या हे MIS रिपोर्टमध्ये फ्राईड ऑर्डर डिटेलमध्ये. इथं ती फ्राईड ऑर्डर इथं अमाऊंट टाकायची आहे. अमाऊंट टाकल्यानंतर इथं हा फ्राईड ऑर्डर नंबर आहे धुळेचा. इथं आपण ते पेस्ट केला आहे. इथं नाव टाकलं आहे धुळे रूट, डेट टाकली आहे. आता याच्यात वेट किती होतं, इथं वेट पण दाखवतं आहे 155628.
याची रेट काय लागला इथं, म्हणजे काय रेटनुसार पर के जी काय लागलं इथं, ₹2.60 2.60 टाकलं इथं, ओके झालं आहे. त्याच्यानंतर परत आपण इथं आलो आहे, त्याच पेजवर परत या ऑप्शनवर क्लिक केलं आहे, ब्लॉकिंग इन्फॉर्मेशनवर आलं आहे. त्याच्यानंतर इथं चेकबॉक्सवर क्लिक केलं आहे. इथं 1 नाही 2 3 4 5 असे भरपूर चेकबॉक्स येतात. चेकबॉक्स आल्यानंतर आपण इथं सेव्ह केलं आहे. सेव्ह केल्यानंतर आपण हे क्लोज केलं आहे. परत आपण TM प्रोडक्शनच्या ह्या पेजवर आलो आहे. त्याच्यानंतर इथून बॅक जायचं आहे. इथून नवीन विंडो ओपन केली तर आपल्याला फ्रेश दिसणार. सेम अशी प्रोसेस. याच्यानंतर सायक्रोनाइज व्ह्यूवर जायचं आहे. इथं फर्स्ट डेट, लास्ट डेट आजची. त्याच्यानंतर इथं AUR1 सक्सेस अनसक्सेस टिक करायचे. कॅन बी सक्सेसफुली एक्झिक्यूट केल्यानंतर जे काय आपण इनवॉइस त्याच्यामध्ये पेस्ट केले होते ते इनवॉइस इथं दिसणार. इनवॉइस दिसल्यानंतर आपण इथं सायक्रोनायझेशन करतो. सायक्रोनायझेशन केल्यानंतर परत आपण कुठं येणार, हाना प्रोडक्शनला आल्यानंतर सेम प्रोसेस आपण इथं ई डॉक कॉकपिट याच्यावर क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर इथं चेंजमध्ये गेलो आहे. इथं यू बिल सबमिट केलं आहे. यू बिल डॉक्युमेंटवर गेलो आहे. इथं मल्टिपल सिलेक्शन केलं आहे. इथं पेस्ट केलं आहे. पेस्ट केल्यानंतर इथं हे इनवॉइस दिसणार. इनवॉइस दिसल्यानंतर आपल्याला इथं आले. इंडिया इनवॉइसवर आपण क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केलं आहे. बाकी सेम प्रोसेस आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. तरी पण आपण हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट करू. त्याचबरोबर आपल्याला आता याच्यामध्ये बरेचसे एरर आलेले आहे. एरर कसे आलेले आहे, आपण याच्यावर क्लिक करून हे एरर आपण असे सिलेक्ट करायचे. याचे सिलेक्ट करण्यासाठी आपण 1 बाय 1 सिलेक्ट करू शकतो किंवा मल्टिपल सिलेक्ट करण्यासाठी आपण कंट्रोल बटन प्रेस करून ठेवायचं आहे. प्रेस करून ठेवल्यानंतर याच्यावर पूर्ण सिलेक्शन झालं आहे. एडिटमध्ये जायचं. एडिटमध्ये गेल्यानंतर आपण इथं पहिलं ऑप्शनवर क्लिक केलं आहे. याच्यामध्ये जे काय किलोमीटर असेल ते डिलीट करून त्याच्यामध्ये 0 टाकायचे. 0 टाकल्यानंतर आपलं जे काही एरर असेल ते निघून जाईल आणि आपले यू बिल जनरेट होणार. त्याच्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की याचे इनवॉइस प्रिंट कसे काढायचे.